भारतरत्न घटना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करायला आलो होतो। केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे एक अनुयायी वर्ग आहे। मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली त्या घटनेत सुद्धा त्याचं रूपांतर केलं। आणि म्हणून केवळ बददलित असं नव्हे तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी, ज्ञान प्रबोधन करणारी अशी घटना आहे। आणि म्हणून अशा महामानवाला अभिवादन करताना एक मनाला वेगळा आनंद मिळतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करायला येत असतो। आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार, त्यांनी दिलेली विचारसरणी ही या देशातील प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अशी भावना व्यक्त करतो। सर, काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती मिळत आहे। काय नेमकं? राज ठाकरे यांचं सुद्धा पोस्टर आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती। आजची बैठक ती उद्यावर गेलेली, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि म्हणून ती बैठक आजच्या ऐवजी उद्या ठेवलेली आहे। आणि उद्या एकदा बैठक झाली की त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत आणि त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या। परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडून तर तशा पद्धतीने निमंत्रण देणं गरजेचं आहे। सर, राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या घराबाहेर म्हणजे बांद्रा निवासस्थानी गोळीबाराची घटना घडलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा घटना वाढत चाललेल्या आहेत का? मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे। वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे, कशासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला त्याची निश्चितपणे माहिती मिळेल। आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या तर ते सगळेच माणसं समोरच होती, त्याच्यामुळे आली नाही पाहते ही कुठलं पण मला माहिती नाही, पण गोळीबार झालेला आहे तर त्याची सखोल अशी माहिती आणि पोलीस ती निश्चितपणे माहिती काढतील। सर, मैं जानना चाहेंगे आज बहुत एनिवर्सरी